जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, आजचा हा दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाने दिलेला आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आकाश आणि पृथ्वी यांचा आणि सर्व जगाचा तू निर्माण करता आहे. हे देवा, ही सकाळ तू आम्हा प्रत्येकाला तू दाखवलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू, या सकाळच्या समय तू आमची वैयक्तिक रीतीने तू भेट घे. प्रभू, आम्ही तुझी भक्ती करत असताना, आम्ही तुझ्या वचनातून मनन करत असताना तू आमच्या प्रत्येकाशी तू बोल. आमच्या जीवनातील ज्या गोष्टी आहेत प्रिय प्रभू येशू, आम्हाला न समजणाऱ्या त्या सर्व तू आम्हाला उलगडून तू सांग. आमचे पाप तू आम्हाला दाखव. प्रिय प्रभू येशू, आमच्या मधील उणिवा तू आम्हाला दाखव, जेणेकरून आम्ही पवित्रतेत तुझ्या इच्छेने चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, तुझी ओळख तू आम्हा प्रत्येक तुझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्याला होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. आम्ही केवळ आमच्या आजारासाठी तुझ्याकडे धाव न मारता प्रभू, कायम स्वरूपी आम्ही तुझा तारणारा, आम्ही तुला आमचा जिवंत देव म्हणून आमच्या जीवनामध्ये स्वीकारावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, या सकाळच्या समयी तुझ्या लेकरांचा ताबा तू घे, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आपल्या प्रत्येक लेकराला तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू, तू मला तुझं सहाय्य पुरव. माझ्या मनचे शब्द नाही, तर प्रभू तू माझ्या मुखाद्वारे तू बोल. माझ्या मुखाचा, माझ्या विचारांचा, माझ्या जीवनाचा, माझ्या परिवाराचा, माझ्या सर्व लोकांचा तू ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, या सकाळच्या समयी तू आमच्या मध्ये हजर आहे, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला ओळखू शकलेलो नाही आहे. प्रभू, आज गेले कितीतरी वर्ष तू आमच्या जीवनामध्ये अद्भुते करीत आहेस, वचनाद्वारे बोलत आहेस. तू सर्व प्रकारे तू आमची काळजी घेतलेली आहे. तरी पण प्रभू, आम्ही अजूनही तुला ओळखलेलं नाही आहे. प्रिय प्रभू येशू, तू आमचे अंतःकरणाचे दार तू उघड, आमचे हृदयाचे दार तू उघड, आमचे नेत्र तू उघड आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, सर्व दुष्टाची सत्ता आमच्या जीवनातून प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, आम्ही तुझा जय जयकार करावा, आम्ही तुझी प्रार्थना करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आजच्या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, या सकाळचा समय, वेळ आणि प्रभू हा मरणाचा भाग तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, प्रार्थनेला सुरुवात करायच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. येशू काना गावी गेला, मर्या होती त्या लग्नाला. येशू काना गावी गेला, मर्या होती त्या लग्नाला.
द्राक्षरस तो संपला, द्राक्षरस तो संपला, त्याने पाण्याचा द्राक्षरस केला, हो त्याने पाण्याचा द्राक्षरस केला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला, हो मोठे नवल वाटते मला, हो मोठे नवल वाटते मला. देवबाप या गीताद्वारे प्रियांनो तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. प्रियांनो, आजच्या म्हणण्यासाठी आपण अध्याय काढणार आहोत निर्गम याचा 5वा अध्याय. प्रियांनो, आम्ही मागच्या अध्यायात बघितलं की परमेश्वराने मोशेला कसं सांगितलं, त्या योजनेप्रमाणे मोशे हा मिसर देशास परत येतो आणि त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वराने जी अद्भुत कृत्ये त्याला कराव्या लावलेली होती ती त्याने सर्व परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी केलेली आहे. हे आम्हाला 4थ्या अध्यायामध्ये दिसत आहे. आणि मग 5व्या अध्यायामध्ये आम्ही येत असताना त्या ठिकाणी फारो पुढे मोशे आणि आरोन त्या ठिकाणी उभे राहत आहे. नंतर मोशे व आरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यात जाऊ द्यावे. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. ते म्हणाले, इब्रान्यांच्या देवाने आम्हास भेट दिली तर आता आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर त्यास यज्ञ करू द्यावा. असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तरवारीने आमचा समाचार घेईन. मिस्राचा राजा त्यांना म्हणाला, हे मोशे, हे आरोना, तुम्ही लोकास काम सोडून जावयास का लाविता? तुम्ही आपल्या बिगार कामावर चालते व्हा. फारो आणखी म्हणाला, पहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत आणि तुम्ही त्यांना बिगार काम सोडून जावयास लावणार. त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक यास आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकास आजवर गवत देत आला तसे ह्यापुढे देऊ नका. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढ्या विटा त्यास कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करून घ्या. त्यात काही कमी करू नका. ते आळशी आहेत म्हणून ते ओरड करीत आहे की आम्हा जाऊ द्या, आमच्या देवास यज्ञ करू द्या. त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यास म्हणाले, फारो म्हणतो, मी तुम्हास गवत पुरवणार नाही. तुम्ही जा आणि मिळेल तिथून गवत आणा, तरी तुमचे काम काही कमी होणार नाही. तेव्हा ते लोक गवताच्या ऐवजी धान्याचे सड जमा करण्यास सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्या मागे मुकादमांचा असा तगदा असे की तुम्हास गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा. इस्रायल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यास फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता तितक्या काल व आज का केल्या नाहीत? तेव्हा इस्रायल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले की आपण आपल्या दासाशी असे का वागता? आपल्या दासास गवत देत नाही तरी ते आम्हास म्हणतात विटा करा. पहा, आपल्या दासास मार मिळत आहे, पण दोष आपल्या लोकांचा आहे. तो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, आळशी, म्हणूनच
तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वरा प्रित्यर्थ आम्हाला यज्ञ करू देवा. आता जा आणि आपले काम करा. तुम्हाला गवत काही मिळवायचे नाही आणि विटा तर नेहमीच्याच इतक्या करून दिल्या पाहिजे. विटा व रोजचे काम या तुम्ही काही कमी करिता कामा नाही. हे असे इस्रायलाच्या नायकास बजावण्यात आले. तेव्हा आपण फार पेचात आहोत असे त्यांच्या लक्षात आले. ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे अहरोन यांची वाट पाहत उभे होते. ते त्यास आढळले तेव्हा ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेऊ. फारूच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्या दृष्टीने तुम्ही आम्हास वाईट केले आहे. आम्हास मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तलवारच दिली आहे. पहा, ह्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की जेव्हा मोशे आणि अहरोन फारोच्या पुढे उभे राहिले, त्यांनी इस्रायल लोकांच्या बद्दल फारोला सांगितले की आम्हाला आमच्या जिवंत देवाची प्रार्थना करण्यासाठी रानात जाऊ द्या. आणि बघा, त्या ठिकाणी फारो त्या ठिकाणी सांगत आहे की आता मी तर तुम्हाला तर काही जाऊ देणार नाही, परंतु जे गवत देत आलो आहे मी तुम्हाला विटा बनवण्यासाठी, ते गवत देखील आता तुम्हीच गोळा करून आणायचं आहे. आणि रोजचं काम जेवढं आहे ते तुम्ही ते करायचंच आहे. जेवढ्या विटा तुम्ही बनवत होता तेवढ्या विटा तुम्ही आजही बनवायच्या आहे आणि इथून पुढे बनवायच्या आहेत, असा आदेश त्या ठिकाणी फारोने काढलेला आहे. म्हणजे फारोने या ठिकाणी देवाच्या लोकांची पिळवणूक करण्याचं त्यांनी बेत आखलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, या सर्व गोष्टी अतिशय कष्टदायक होत्या, अतिशय कष्टातून जाणाऱ्या होत्या, अतिशय छळातून जाणाऱ्या होत्या. या प्रकारे त्या ठिकाणी मोशे, अहरोन आणि इस्रायल लोकांची त्या ठिकाणी कसोटी लागणार होती. आणि मग पहा, या ठिकाणी त्यांचे जे कष्ट आहे ते अधिक पीडा देणारे होते. आता पहिलं तर त्यांना गवत मिळत होतं म्हणून ते तर बरं होतं, परंतु आता त्यांचं राजाने गवत द्यायचं देखील बंद केलेलं होतं. आणि ते गवत त्यांनी स्वतःच ते मिळवायचं. आणि ते जेवढ्या विटा त्यांना बनवण्यासाठी नेमून दिल्या होत्या त्या रोज त्यांना बनवल्या जात होत्या. आणि जर त्यांनी त्या बनवल्या नाही तर त्यांचे जे नायक नेमले होते त्यांना देखील ते मारत होते आणि लोकांना देखील ते मारत होते. लोकांना त्या छळातून जावं लागत होतं. आणि मग इस्रायलाच्या नायकांनी फारोच्या पुढे ओरड केली. त्यावेळेस फारो त्यांना म्हणाला की तुम्ही आळशी झाला आहात, तुम्ही तुमच्या देवाची सेवा करण्यासाठी 3 दिवसाच्या वाटेवरती जाणार आहात. आणि म्हणून त्यांनी ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि मग सर्व लोक त्या ठिकाणी मोशे आणि अहरोनाची त्या ठिकाणी वाट पाहत होते. मग पहा, मोशेची प्रार्थना आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्यांच्याकडे पाठवले ते काय? म्हणून मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तू या लोकास पीडित आहे. तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मी आता फारोला काय करतो ते तू पाहशील. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो या लोकास जाऊ देईल. मी त्याला भुजप्रताप दाखविला म्हणजे तो ह्या लोकास आपल्या देशातून बाहेर घालून देईल. मग पहा, ह्या ठिकाणी आम्हाला पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा बोललेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वराच्या पुढे मोशेनी विनंती केलेली दिसत आहे. तो म्हणतो की देवा, तू ह्या ठिकाणी मला या मिस्र देशातून ह्या इस्रायल लोकांना या पिढेतून बाहेर काढवण्यासाठी तू घेऊन आलेला आहे, परंतु या राजाने तर आणखी त्यांना पीडित केलेला आहे, आणखी त्यांचा छळ जोरात चालू केलेला आहे. आणि मग परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत आहे मोशेला की मी आपला भुज प्रताप त्या राजाला दाखवणार
आहे. म्हणून प्रियांनो, या शेवटच्या काळामध्ये जी परिस्थिती या इस्रायल लोकांवरती त्या मिस्र देशामध्ये होती, तसंच प्रियांनो आज आमच्यावर देखील तशीच परिस्थिती आहे. जे जिवंत देवाची आराधना करतात, जे जिवंत देवाच्या मार्गाने चालत आहेत, त्यांचा आज छळ होत आहे, त्यांना आज सतवल्या जात आहे, आज त्यांच्यावरती हल्ले केले जात आहे. तर प्रियांनो, घाबरू नका. परमेश्वर तुमच्या संगती आहे, जिवंत देव तुमच्या संगती आहे. तो तुमच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. आज या सकाळच्या समयी परमेश्वराने त्याचे पुढारी, त्याचे सेवक, त्याचे दास आपल्यासाठी उभे केलेले आहे, त्याचे लोक आपल्यासाठी उभे केलेले आहे. तर प्रियांनो, मनुष्याकडे नाही तर आम्ही आमच्या जिवंत देवाकडे आम्ही सहाय्य मागावं, अशी देवाची इच्छा आहे. ज्या वेळेस परमेश्वर आपल्या लोकांच्या बाजूने उभा राहतो, त्यावेळेस प्रियांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि वेगवेगळ्या शब्दांवरती विश्वास ठेवू नका. तर प्रियांनो, जिवंत देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवा. जेव्हा परमेश्वर आपल्या बाजूने लढणार आहे, जेव्हा परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहणार आहे, तर प्रियांनो, तुम्ही घाबरून जाऊ नका. कारण तो जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. आणि खरोखर प्रियांनो, या सकाळच्या समयी आपण त्या जिवंत देवाकडे जाऊया, त्याची प्रार्थना करूया. आणि खरोखर ह्या ठिकाणी जसं जसं त्या फारो राजेने इस्रायल लोकांना पिडलेलं आहे, तसं तसं परमेश्वराने त्यांच्या बाजूनी परमेश्वर उभा राहिलेला आम्हाला दिसत आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्या बाजूनी उभा राहतो, त्यावेळेस आम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. मग पहा, 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहे की पुन्हा एकदा मोशेला दुसऱ्यांदा झालेले पाचारण आहे. आणि मग देव पुन्हा एकदा मोशेशी बोललेला आम्हाला दिसत आहे. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे, मी अब्राहम, इसाक व याकोब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. तथापि परमेश्वर माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते, तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेविले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. म्हणून इस्रायल लोकास सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्र्यांच्या बिगारीच्या ओझ्या खालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहुने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्र्यांच्या ओझ्या खालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे, हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकनात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू जाऊन मिस्राचा राजा फारो याला सांग की इस्रायल लोकास तुझ्या देशातून जाऊ द्यावे. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, इस्रायल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठाचा आहे. या प्रकारे परमेश्वर मोशे व आरोन यांच्याशी बोलला. मिस्र देशातून इस्रायल लोकांस बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्रायल लोकांसंबंधी आणि मिस्राचा राजा फारो या संबंधाने आज्ञा केली. पहा, ह्या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वराने मोशेला बोललेला आहे. परमेश्वर
मोशेशी बोललेला आहे. अब्राम, इसाक, याकोब यांच्या संबंधाने परमेश्वराने जो करार केलेला आहे त्याचं स्मरण पुन्हा एकदा परमेश्वराने त्या ठिकाणी केलं आणि ते सर्व मोशेला त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं दिसत आहे. अशा प्रकारे परमेश्वराने पुन्हा एकदा मोशेला त्याच्या सेवेसाठी पुन्हा कॉलिंग केलेलं आम्हाला दिसत आहे. पुन्हा एकदा सेवेसाठी बोललेलं आम्हाला दिसत आहे. आणि एवढ्या सामर्थ्यशाली शब्दाने परमेश्वर मोशेशी बोलत आहे आणि आरोनाशी बोलत आहे आणि पुन्हा एकदा त्यांना त्या ठिकाणी इस्रायलाचे पाठीशी उभा राहण्यासाठी त्यांना तयार केलेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आम्ही ह्या कठीण काळाच्या परिस्थितीमध्ये आम्ही घाबरून जातो आणि वेगवेगळ्या लोकांकडे आमच्या लोकांच्या मदतीसाठी आम्ही हात पसरत इकडं तिकडं फिरत असतो. परंतु प्रियांनो, आज आम्हाला आमचे हात पसरायचे आहेत ते फक्त आमचा जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुढे आम्हाला हात पसरायचे आहे. त्या परमेश्वराच्या पुढे आम्हाला हात पसरायचे आहे. त्या परमेश्वराला आम्हाला हाक मारायची आहे. त्या परमेश्वरावरती आम्हाला भरोसा ठेवायचा आहे. कारण ज्या देवाने या इस्रायल लोकांना मिस्र देशातून काढण्याची जी योजना आखली होती ती योजना परमेश्वराने मोशे, आरोन यांच्याद्वारे त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उतरवलेली आहे. प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आम्हाला दिसत आहे. आणि त्याचप्रमाणे आज परमेश्वर देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या बरोबर तुमच्या बाजूने लढावयास उभा आहे. हालेलुया. तर प्रियांनो, या शेवटच्या परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. परमेश्वर तुमच्या बाजूनी लढणार आहे. परमेश्वर तुमच्या बाजूनी बोलणार आहे. आणि खरोखर ज्यावेळी जिवंत देव आपल्या संगती उभा आहे तर घाबरण्याचं कारण नाही. प्रियांनो, आमचं जीवन, आमचं चालणं, आमचं वागणं ते सर्वस्वी आम्ही प्रभूच्या चरणाजवळ समर्पित करणार आहोत. आमचं जीवन सुधरूया. आम्ही त्या पवित्र देवाच्या चरणाजवळ येऊया. आणि ज्याप्रमाणे पुन्हा एकदा मोशेला देवाने आठवण करून दिलेली आहे आणि त्याला पुन्हा एकदा सेवेसाठी उभं केलेलं आहे हे आम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर तुम्हाला देखील उभं करत आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर तुमचा विश्वास मजबूत करत आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. देवाचं वचन वाचा, प्रार्थना करा. या सर्व संकटातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. मग ती कोणतीही समस्या असू द्या, आजाराची समस्या असू द्या, वेगवेगळ्या समस्या असू द्या, त्या सर्व समस्येतून बाहेर काढणारा परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता यहोवा परमेश्वर, त्याचा पुत्र पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या सर्व प्रार्थना ऐकणारा जिवंत देव आहे आणि तो तुमच्या बाजूने उभा राहणार आहे, उभा राहिलेला आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाचे आभार मानूया. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे प्रभू तू मोशेला धीर दिलेला आहे, ज्याप्रमाणे तू इस्रायलाच्या संबंधी कराराचं स्मरण करून प्रभू त्या लोकांची आठवण केलेली आहे, त्याचप्रमाणे प्रभू ह्या माझ्या भारत देशातील सर्व लोकांची तू आठवण तू कर. हे दे बापा, या देशामध्ये प्रभू जे काही गोष्टी, ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, जे काही बदल होताना दिसत आहे प्रभू, ते सर्व बदल तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. आमच्या देशाची सर्व व्यवस्था तुझ्या हातामध्ये तू घे. हे देवापा, आमचा देश हा प्रिय प्रभू येशू खूप चांगला आहे. आमच्या ह्या देशातील सर्व लोक चांगले आहे. त्यांचं जीवन तू बदलून टाक. प्रत्येक नागरिकाचं जीवन तू बदलून टाक. या देशातील सर्व दंगे, या देशातील सर्व जाती व्यवस्था प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू नष्ट करून टाक. ए देवापा, दुष्टांनी लावलेल्या सर्व पीडा, दुष्टांनी लावलेल्या सर्व भांडणं नासूर येशूच्या नावामध्ये
खण टाकत आहे पित्या परमेश्वरा. हे देवा, आज दुष्टाने लावलेले आजार, दुष्टाने लावलेल्या सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने खण टाकत आहे. सर्व अंधकार नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. प्रभू, तुझ्या प्रतापशाली भुजाने प्रिय प्रभू, माझ्या या देशातील प्रत्येक नागरिकाला या सर्व अंधकारातून, अंधकाराच्या सत्तेतून प्रिय प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बाहेर काढ. सर्व अंधकाराची सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझे पवित्र हात प्रभू या देशावरती असू दे. प्रभू, तुझं पवित्र संरक्षण या देशाभोवती असू दे आणि या सर्व राष्ट्रांच्या भोवती असू दे. प्रभू, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. कुणीही आजारी असू नये, कुणीही निराशेत असू नये, कुणीही वाईट मार्गामध्ये असू नये, कुणीही व्यसनामध्ये असू नये. ओ प्रभू, आज या सकाळच्या वेळी प्रभू, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य करत आहेस. प्रभू, ज्यांना आरोग्याची गरज आहे प्रभू, त्यांना तू आरोग्य देत आहेस. प्रभू, जे व्यसनामध्ये आहेत ते जीवनातील सर्व व्यसन निघून जात आहे. प्रभू, जे हॉस्पिटलमध्ये शेवटचा क्षण मोजत आहे प्रभू, त्यांचं आयुष्य तू वाढवलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन साक्ष तू तयार कर. या सकाळच्या समयी प्रभू, तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, सर्व घाणेरडी परिस्थिती, सर्व पाप करण्याचा स्वभाव, तुझ्या विरुद्ध बंड करण्याचा स्वभाव, कठीण अंतःकरणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुटल्या जात आहे. प्रभू, या सकाळच्या समयी प्रिय प्रभू, तू प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व समर्थ जिवंत देव, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता पवित्र प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आम्हाला धीर दे, आम्हाला धीर दे, आम्हाला धैर्य दे. आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रिय प्रभू, या पृथ्वीवरती राहत असताना प्रभू, तू प्रत्येक व्यक्तीला तुझा अनुभव तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, तुझी ओळख आमच्या जीवनामध्ये झालेली नाही. ती ओळख तू प्रभू, तू आम्हाला करून दे. आम्ही चर्चला जातो, आम्ही वर्शिप करतो, परंतु अजूनही आमच्या जीवनामध्ये तुझी खरी ओळख नाही. प्रभू, तू आमच्यावरती खूप प्रेम करतो. तू आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू तू उतरून ये. आमच्या आंधळे झालेले डोळे तू उघड. आमचं आंधळे झालेलं अंतःकरण तू उघड. आमचे विचार प्रिय प्रभू तू उघड आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पाप करण्याचा स्वभाव आमच्या जीवनामधून तू काढून टाक. जुना स्वभाव तो आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि नवीन स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. जे आमच्यासाठी प्रार्थना करत आहे प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासाला तू आशीर्वादित कर. प्रत्येक तुझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, तू आमच्या बाजूने तू उभा आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझ्या शांतीचा तू अनुभव देत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं गौरव उतरू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आम्ही प्रार्थना करत आहोत. आमच्या देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील जे निर्णय होत आहे प्रभू, ते योग्य निर्णय होऊ दे. प्रभू, कोणावरतीही पीडा आणि जुलूम करण्याचं सामर्थ्य प्रिय प्रभू होऊ देऊ नको. या ठिकाणी मिसर देशासारखा फारो राजा उत्पन्न होऊ देऊ नको पित्या परमेश्वरा. प्रभू, मिसर देशाप्रमाणे जसा छळ त्या मिसर देशामध्ये तुझ्या लोकांचा झाला, तसा छळ प्रभू या देशामध्ये
तुझ्या लोकांचा होऊ देऊ नकोस. तर प्रभू, आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं जीवन बदलल्या जाऊ दे, कारण तुझं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे. तुझे येण्याचे दिवस समीप येऊन ठेपलेले आहे. प्रभू, तू आमच्या अंतःकरण बदलून टाक. आमचे हृदय तू बदलून टाक. आमच्या मंडळ्या तू बदलून टाक. तुझ्या सामर्थ्याने भरल्या जाऊ दे. तुझ्या अधिकाराने भरल्या जाऊ दे. तुझ्या वचनांनी भरल्या जाऊ दे. तुझ्या पवित्रतेने भरल्या जाऊ दे. तुझ्या पवित्र गोष्टींनी भरल्या जाऊ दे. आम्हा प्रत्येकाला तुझ्या भुज प्रतापाने प्रिय प्रवेश तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समयी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणारे सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित केले, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रभू, तू आमच्या पाठीशी उभा आहे. तू आमच्या कुटुंबात उभा आहे. आमच्या मंडळीत उभा आहे. आमच्या देशामध्ये उभा आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आणि तू आमच्या संगतीत राहा. शत्रू राष्ट्रापासून आमचं आणि आमच्या देशाचं तू रक्षण कर. आमच्या देशाशी प्रामाणिक राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या नेत्यांना तू बळ पुरव. आमच्या नेत्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रभू ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत आणि देवा आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, आमेन.